मंदार, आपण अपडेट जाणून घेणार आहोत, पण सध्या केंद्रीय पातळीवरती आसाममध्ये, तामिळनाडूमध्ये, पश्चिम बंगालमध्ये काय घडतंय त्याकडे एक नजर टाकूया। 30 जागांवरती सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे, तर तृणमूल काँग्रेस 27 जागांवर आघाडीवर आहे। 293 मतदारसंघांसाठी किंवा 293 जागांसाठी सध्या ही निवडणूक पार पडली आहे। भवानीपूरमधनं ममता बॅनर्जी या सध्या आघाडीवर आहे, सुवेंदू अधिकारी त्यांना थेट फाईट देतात, थेट लढत या दोघांमध्ये होते। ममता बॅनर्जी अर्थातच सध्याच्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि भाजपचा एक चेहरा आपण म्हणू सुवेंदू अधिकारी असू शकतात जर सत्ता आली तर। एकेकाळचे सहकारी ममता बॅनर्जींचे, आणि मगाशी जसं रजतनं सांगितलं 2021 साली भाजपनं त्यांना आपल्या गोटात घेतलं आणि अर्थातच ही एक हाय व्होल्टेज लढत आपण पाहतोय। अपडेट्स आपल्याला देतील रजत वशिष्ठ। रजत, भवानीपूरमधनं काय अपडेट्स? ज्ञानदा, जी काही माहिती सध्या बाहेर येत आहे काउंटिंग सेंटरच्या जे पोस्टल बॅलेटची जी मतमोजणी सुरू आहे आणि सोबतच पहिला राऊंड जो आहे तो कदाचित आतापर्यंत सुरू झाला असेल, त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी जी आहे ते आघाडीवर आहे। मात्र हे फक्त राजकीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सध्या कळत आहे, मात्र अधिकारिकरित्या या संदर्भातली कुठलीही घोषणा झालेली नाही। मात्र भवानीपूरमध्ये लढत जी आहे ती अखेरच्या क्षणापर्यंत चालण्याची शक्यता आहे। 21 राऊंड या ठिकाणी मतमोजणीचे होणार आहे आणि काही जे भाग आहे ते ममता बॅनर्जी आणि टीएमसी यांचे गड आहे, त्यांचा बालेकिल्ला आहे। त्यांचे जे निकाल आहे किंवा मतमोजणी जी आहे ती सुरुवातीला होणार आहे आणि काही जे भाग आहे जिथे भाजपला चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा आहे त्या भागांची मतमोजणी जी आहे ती अखेरच्या राऊंड्समध्ये आहे। त्यामुळे भवानीपूरचा जो निकाल आहे तो अखेरपर्यंत लक्ष ठेवण्यासारखा राहणार आहे। ज्ञानदा, अर्थात रजत, आणि पश्चिम बंगालचा जर का आपण विचार केला तर 3-4 फॅक्टर हे विशेष महत्त्वाचे आहेत। SIRचा मुद्दा हा आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही, कारण जवळपास SIR नंतर 90 लाख मतदार हे मायनस झालेले, वजा झालेले होते। दुबार मतदार असतील किंवा ज्यांची मृत्यू झालेला आहे पण त्यांचं नाव मतदार यादीमध्ये होतं, अशा 90 लाख मतदारांना वगळण्यात आलं निवडणुकीच्या तोंडावरती। त्यानंतर महिला कुणाला साथ देतात हे सुद्धा इथे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। आणि अल्पसंख्याक मतदारसंघ, त्यामध्ये अर्थात मुस्लिम मतदारांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे। जवळपास अश्विन 115 का 117 मतदारसंघ पश्चिम बंगालमध्ये असे आहेत की जिथं मुस्लिम मतदारांची संख्या ही 25% आसपास आहे। आणि मुस्लिम मतदार कुणाच्या बाजूने जातात किंवा कुणाला कल देतात, त्यांचं कन्सॉलिडेशन कसं होतं आहे, ध्रुवीकरण त्या मतांचं, यावरती बंगालची बरीचशी गणितं निश्चितच अवलंबून असतील। 47 आणि 32 अशी सध्याची आकडेवारी कलांच्या बाबतीत। तृणमूल काँग्रेस 47 आणि भाजप 44 वरती गेले। लेटेस्ट आकडेवारीनुसार भाजप 44, तृणमूल काँग्रेस 47 आणि केरळचा विचार करता डावे आणि आघाडी 45, काँग्रेस आणि आघाडी 32। आसाममध्ये भाजप सुसाट वेगानं पुढे जात आहे। 126 जागांपैकी 27 जागांवरती भाजपची आघाडी आहे कलांनुसार। काँग्रेस 7 जागांवरती आघाडीवर आहे। पुदुचेरीमध्ये भाजप 8 जागा तर काँग्रेस 3 जागांवरती आघाडी टिकवून आहे। म्हणजे जर पूर्ण 5 राज्यांमध्ये आपण स्थिती बघितली तर आसाममध्ये जवळपास आता भाजप पुढे गेलेलं आहे। हो, पश्चिम बंगालमध्ये नेक अँड नेक फाईट आहे। 47-44 100 कल जवळपास आता हाती येत आहेत आणि 47-44 अशी स्थिती। केरळमध्ये काँग्रेसचं राज्य होतं आता, पण आता दिसतंय चित्र की डाव्यांनी मुसंडी मारली आहे, कारण 45-32 अशी स्थिती। सोमेश कोलगेंकडे जाऊया। सोमेश, आता जवळपास 23 मिनिटं झाली आहेत, 8:23 आणि जे कल समोर येत आहेत त्यानुसार काय चित्र बाकीच्या राज्यांमध्ये? सोमेश, निश्चितच आता आपण पाहतोय त्यानुसार आता आपण भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये आहोत आणि जर आपण आता इथे पाहिलं तर भाजपच्या कार्यालयामध्ये जिलेबी तळली जाते, कारण भाजपला आशा आहे की पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा कदाचित इतिहासामध्ये आपला मुख्यमंत्री पश्चिम बंगालमध्ये आणू शकेल, सरकार निवडून आणू शकेल आणि त्याचं वातावरण कुठेतरी भाजपच्या केंद्रीय कार्यालयामध्ये सुद्धा पाहायला मिळतंय। आणि निश्चितच त्यासह भारतीय जनता पक्षाचं एक मोठं यश असेल की जर त्यांनी दक्षिणेमध्ये पुदुचेरीत आपली सत्ता कायम राखली, केरळमध्ये जर भाजपचा वोट शेअर वाढला आणि काही प्रमाणात म्हणजे अगदी सिंगल डिजिट जरी असले तरी सुद्धा 5 ते 6 आमदार जरी निवडून आले तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचं केरळमध्ये तो एक एंट्री ठरू शकते, एंट्री पॉइंट ठरू शकतो। त्याशिवाय केरळमध्ये सरकार कोणाचं येणार, केरळ याविषयीचा निर्णायक मतं ही देखील भाजपची ठरू शकतात। त्यामुळे भाजपला मोठी अपेक्षा आहे केरळमध्ये वोट शेअर वाढण्याची। त्याशिवाय तमिळनाडूमध्ये
अण्णा द्रमुक सोबत भाजप पुन्हा एकदा सत्तेत येईल का याबाबतही भाजपचा आशावाद अजूनपर्यंत जिवंत दिसतोय. कारण जर आपण पाहिलं तर विजय हा ज्याने टीव्हीकेच्या रूपाने एंट्री घेतली तमिळनाडूच्या राजकारणामध्ये, त्या विजयकडे वळलेली मतं ही नेमकी कोणाची आहेत? ती डीएमकेची मतं आहेत का? कारण द्रविड अस्मितेचा मुद्दा घेतच विजयनी प्रचार केला होता. आणि जर आपण पाहिलं तर विशेषतः द्रमुक हा पक्ष द्रविड अस्मितेचा किंबहुना उत्तरेच्या हिंदीच्या आक्रमणाविरोधात लढणारा, तमिळनाडूचा भाषिक अस्मिता, प्रांतिक अस्मिता कायम ठेवणारा असा पक्ष डीएमके द्रमुक राहिलेला आहे. त्यांचं सध्या सरकार आहे आणि त्यांचा पॅसिव्ह पार्टनर एक प्रकारे काँग्रेस आहे तिथल्या सरकारमध्ये. आणि त्यासोबतच टीव्हीके हा पक्ष देखील जो अभिनेता विजय घेऊन आला होता, त्यांनी देखील द्रविड अस्मिता, प्रांतिक अस्मिता, भाषिक अस्मिता हेच मुद्दे घेतले होते. दुसऱ्या बाजूला भाजप सोबत मित्र पक्ष असलेला अण्णा द्रमुक हा निवडणूक लढत होता. त्यामुळे अण्णा द्रमुकच्या बाजूने वळणारी मतं ही विशेषतः भाजपची किंबहुना फारशी जी भाषिक अस्मिता, प्रांतिक अस्मितेवर सोमेश, याच मुद्द्यावर एक विचारायचंय की ही निवडणूक 5 राज्यांची निवडणूक एक प्रकारे प्रांतीय अस्मितेची निवडणूक आपल्याला बघायला म्हणावी लागेल. कारण प्रादेशिक पक्ष जे आहेत ते आपल्या अस्तित्वासाठी किंवा आपलं अस्तित्व अधिक मजबूत करण्यासाठी या निवडणुकांमध्ये लढतात. मग टीएमसी पश्चिम बंगालमध्ये असेल किंवा तामिळनाडूमधले पक्ष असतील, केरळमधले पक्ष असतील,